नमस्कार. तर आता आपल्या 10व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. भूतकाळातून प्रेरणा मिळते आणि वर्तमान काळात संधी असते. संधीचे सोने केले तर भविष्य काळातील भूतकाळ चांगला होतो. अनावश्यक बोलून वेळ आणि शक्ती वाया जाते. ज्ञानदान हे सत्पात्री असावे. ज्ञान हे ज्याला आवड आहे त्यालाच सांगायला हवे. प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी वाईट असते आणि वाईट गोष्टीत चांगले असते हे ज्याला समजते तो ज्ञानी. प्रमाणात असणे चांगले, गरजेपेक्षा जास्त असणे विषसमान ठरते. त्याचा त्रास होतो, मग ती शिस्त असो, पैसा असो, चांगुलपणा असो, सर्व प्रमाणात असावे. भाग 2. ज्यांचा ज्ञानचक्षु जागृत होतो ते ऋषी, दिव्यचक्षु जागृत होतो ते महर्षी आणि परमचक्षु जागृत होतो ते ब्रह्मर्षी. साधना केली की आपले मन वैश्विक शक्तीशी जोडले जाते आणि आपल्याला त्रिकाल ज्ञान होते. शोध या नेणिवेतून लागतात. गुरुचा, ज्ञानाचा मान ठेवेल तोच समाज प्रगतीपथावर राहतो. भाग 3. यशस्वी होण्यासाठी बुद्धी आणि मेहनतीसोबत सातत्य, नम्रता, सहनशीलता, चौकसपणा आणि अनुकूलता लागते. जे करू ते मन ओतून, सातत्याने आणि ध्यास घेऊन केले तर त्यात यश मिळते. ज्यात बहुतांचे हित साधले जाते ते कार्य पवित्र आणि अनुकरणीय असते. भाग 4. आपण अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जातो तेव्हा अनेक जण आपल्याला मदत करतात. अनेकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात. कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी अनेकांचे श्रम असतात. हे देवाचे अस्तित्व आहे. प्रमाणात असेल तिथपर्यंत देव, अतिरेक झाला की दैत्य. एकाच गोष्टीची 2 रूपे. भाग 5. भिक्षा आणि भीक, दान आणि मदत यातला फरक कळेल तेव्हा देव कळतो. ज्ञान, वैराग्य, भक्ती, सुख, शांती, समाधान, आत्मिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावेत. मानवाच्या उत्क्रांतीत बृहस्पती, स्कंद, भृगू, नारद, कपिल या प्रभूतींचा सिंहाचा वाटा आहे. समुद्र, ओम, जप, हिमालय, पिंपळ ही या प्रभूतींनी आपल्याला दिलेली पंचसूत्री आहे. भाग 6. सर्व काही प्रमाणात असावे. आपले देव शस्त्रधारी आहेत. अन्यायाचा बिमोड हे आपल्या संस्कृतीचे ब्रीद आहे. भाग 7. सर्व मर्यादित असावे. गरजेपेक्षा जास्त झाले की त्याचे विष बनते. आपल्यासाठी आवश्यक आहे ते आपल्याला मिळतेच. आपल्याजवळ आहे तोच आपला देव. त्याचा योग्य वापर करायचा आणि त्याविषयी कृतज्ञ राहायचे. प्रसिद्धी, संपत्ती, वाणी किंवा वाचा, स्मृती किंवा स्मरण, बुद्धी, क्षमा, धृती हे दैवी आहे. या गोष्टी जपून वापराव्यात. धृती म्हणजे उपजत बुद्धी. आपल्याला जे वाटते, आपण जी प्रतिक्रिया देतो, एका घटनेचे प्रत्येकावर वेगवेगळे परिणाम होतात हे धृतीमुळे. भाग 8. खिलाडू वृत्ती हवी, पण जिंकायची ईर्ष्या आणि अपयश पचवायची ताकद पण हवी. तेज, विजय, निश्चय आणि सत्व हे दैवी गुण आहेत. यांनी आपले जीवन समृद्ध होते. दंड, नीती, ज्ञान आणि मौन असेल तर माणसाची प्रगती होते. भाग 9. देव म्हणजे ऊर्जा, स्फूर्ती, चैतन्य. ती चराचरात भरून राहिली आहे. देव जाणून घेतल्याने आपला स्वीकार वाढतो, सहनशक्ती वाढते, दृष्टिकोन बदलतो, वृत्ती आनंदी होते, सकारात्मकता वाढते, कार्यकारण भाव कळतो. मन जेव्हा स्वच्छ होईल तेव्हा सगळ्या गोष्टीत देवाचे अस्तित्व जाणवेल आणि सुखी होऊ. आपल्या जन्माचे सार्थक होईल.